महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सोन्याच्या व्यापाऱ्याच्या घरात सापडला खजिना. 26 कोटींची रोकड, 90 कोटींची मालमत्ता जप्त. 30 तास चालला छापा. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आयकर विभागाच्या पथकाने सोन्याच्या व्यापाऱ्याच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने येथून 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सुमारे 30 तास आयकर विभागाची छापेमारी सुरू होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यातील फर्निचर फोडून नोटा बाहेर काढल्या. नाशिकच्या या सराफा व्यावसायिकाच्या जागेवर छापा टाकल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या सुराणाज ज्वेलर आणि त्याच्या अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. 2 दिवस चाललेल्या या छाप्यात आयकर अधिकाऱ्यांनी अनेक वस्तू जप्त केल्या. करचुकवेगिरीच्या संशयावरून आयकर विभागाने ही कारवाई केली. व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर होते. या कारवाईत नाशिक, नागपूर आणि जळगावच्या पथकातील 50 अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अचानक टाकलेल्या छाप्यामुळे करचुकवेगिरी करणारे व्यावसायिक घाबरले. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून करचुकवेगिरी करणारे व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. ज्या ठिकाणी छापा टाकला जात होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनमाडमध्ये आयटीचा छापा. नाशिकप्रमाणेच मनमाड शहरातही आयकर विभागाने छापे टाकले. मालेगाव येथील एका व्यावसायिकाच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले. गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाचे पथक राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता उघडकीस येत आहे. नाशिकमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या घरांवर छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल.